नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या भागात येणाऱ्या आठवड्यात आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मालिकेचे नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जसा काही विठुरायाने म्हणजे सावळ्या विठ्ठलानेच सावलीच्या पाठीशी उभा राहून तिचा हात धरला आणि तिने सगळ्यांचे मन जिंकले, असेच काहीसे सावळ्याची जणू सावली या मालिकेत घडताना दिसत आहे। प्रत्येक भागागणिक सावलीची प्रतिमा अधिकच उजळत आहे। तिच्या साधेपणाने, प्रामाणिकपणाने आणि समजूतदारपणाने ती केवळ सारंगच्याच नाही तर संपूर्ण महेंदळे कुटुंबाच्या हृदयात जागा निर्माण करत आहे। हा भाग तर तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे। या भागात सावलीने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत। तिने एकीकडे जग्गूआजीचे मन जिंकले आहे तर दुसरीकडे महेंदळे कुटुंबाचे कोट्यावधीचे नुकसान होण्यापासून वाचवले आहे। जग्गूआजी, ज्यांचा स्वभाव कठोर आणि खानदानी आहे, त्यांचा विश्वास जिंकणे सोपे नव्हते। त्यांची नाराजी आणि संताप पाहून सगळेच घाबरले होते। त्यांना कोणतीही गोष्ट पटवून देणे म्हणजेच अग्नीवर चालण्यासारखे होते, पण सावलीने हे आव्हान स्वीकारले। तिच्या बोलण्यातील खरेपणा आणि तिच्या डोळ्यातील निष्कपटता पाहूनच जग्गूआजी थोड्याच वेळात शांत झाल्या। ती शांतपणे, संयमाने बोलत राहिली, तुम्हाला जेव्हा सत्य समजेल तेव्हा तुम्ही स्वतःच घरच्यांना माफ कराल याची मला खात्री आहे। हे तिचे शब्द तिच्या आत्मविश्वासाची साक्ष देत होते। तिच्या बोलण्याने जग्गूआजीच्या मनात कुतूहल निर्माण झाले। मी माझ्या लग्नाची परिस्थिती सांगितली तर तुम्हाला समजेल की इथे काय घडले होते। या तिच्या बोलण्याने जग्गूआजीला बसून ऐकण्यास भाग पाडले। सावलीने तिच्या लग्नाची खरी कहाणी सांगितली, ज्यात ती स्वतः आणि महेंदळे कुटुंबात दोघेही फसवले गेले होते। तिच्या बोलण्याने जग्गूआजींना धक्का बसला आणि त्यांना सत्य समजले। जग्गूआजीला कोणीतरी एका जमिनीच्या वादावरून सतत धमकावत होते। ती जमीन आजीने आधीच महेंदळे कंपनीला दिली होती। सावलीला हा प्रकार समजल्यावर तिने कसा हा पेच सोडवला आणि त्यानंतर तिलोत्तमाचे मन कसे बदलले हे पाहणे खूपच मनोरंजक आहे। सावलीने जिंकले जणू काही जग्गूआजीचे वेगळेच मन। एकीकडे जग्गूआजी रागाच्या भरात घर सोडून जायला निघाल्या होत्या, त्याचवेळी सावली त्यांच्यासमोर बसली आणि म्हणाली, आजी थांबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे। तुम्ही असं रागावून गेलात तर सगळ्यांना खूप त्रास होईल। मी जे काही सांगते ते ऐका, असे म्हणून तिने हात जोडले आणि खाली बसून ती जग्गूआजीशी बोलू लागली। सावली म्हणाली, तुम्हाला जेव्हा सत्य समजेल तेव्हा तुम्ही स्वतःच्या घरच्यांना माफ कराल याची मला खात्री आहे। यावर जग्गूआजी म्हणाल्या, उठ, माझ्याकडे वेळ नाही, जे काय बोलायचे ते पटकन बोल। मला गावी जाऊन अनेक कामं करायची आहेत, आता मी इथे थांबणार नाही। सावलीने त्यांना थांबवत म्हटले, मी तुम्हाला माझ्या लग्नाची परिस्थिती सांगितली तर तुम्हाला समजेल की इथे काय घडले होते। जग्गूआजी थोडा वेळ थांबल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे, तुझ्याकडे थोडा वेळ आहे, सांग मला। सावली सांगू लागली की खरं तर माझे लग्न या घरात फसवलं गेलं होतं। माझे लग्न वेगळ्या ठिकाणी ठरले होते आणि सारंग सरांचेही, पण काहीतरी अशी परिस्थिती घडली की हे लग्न जुळून आणले गेले, म्हणजे महेंदळे कुटुंबांची सुद्धा फसवणूक झाली होती। मी या घरात सून म्हणून यावे हे कुणालाही मान्य नव्हते, पण हळूहळू ह्या घराने माझा स्वीकार केला आहे। तरीही अजून काही नाती आहेत ज्यांचा स्वीकार होणे बाकी आहे। तुम्ही जर आता सोडून गेलात तर माझी ती नाती अपूर्णच राहतील। तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल। खरं सांगू तर हे सगळं तुम्हाला न सांगण्यामागे कुणाचीही काही वाईट हेतू नव्हता। माझ्या लग्नाची फक्त एक दुर्घटना होती। या घरातल्यांनी हळूहळू माझा स्वीकार केला आहे, पण त्यांना अजूनही वेळ लागत आहे, त्यामुळे तुम्ही आता जाऊ नका। सावलीचे हे बोलणे ऐकून जग्गूआजी तिलोत्तमाला म्हणाल्या, अगं तिळू, तू या मुलीचा स्वीकार केला आहेस का? मला माहीत आहे की तुझ्या सुखाची आणि सौंदर्याची व्याख्या वेगळी आहे, पण एक सांगू का, ही तुझी सून खऱ्या अर्थाने सुंदर आहे। तू फक्त बाह्य रूप पाहतेस। बाह्य रूप पाहून माणसाला सुंदर, अतिसुंदर ठरवणं कितपत योग्य आहे? ही मुलगी साक्षात सावली आहे। मी जेव्हा या घरात आले तेव्हा मला वाटले होते की या घराला खानदानी हात लागला आहे, पण आता मला समजले आहे की या घरात या मुलीचा हात फिरला आहे। तिच्यामुळेच आज तुझ्या घराचे नंदनवन झाले आहे। तिळू, तू तिचा स्वीकार केलास का? यावर सावली लगेच म्हणाली, मी तुम्हाला विनंती करते, त्यांना काही बोलू नका। खरं तर त्यांची सुद्धा फसवणूक झाली आहे आणि मी फसवणूक करूनच या घरात आले आहे, त्यामुळे त्यांचा राग स्वाभाविक आहे। तुम्ही असं करू नका। जग्गूआजी म्हणाल्या, खरे सांगू का, तुझ्या इतकं प्रामाणिक आणि प्रेमळ मी कुणालाही पाहिले नाही। तू खऱ्या अर्थाने माझ्यासाठी एक मूर्तिमंत उदाहरण आहे।
रंग्या, तुझी बायको खूप चांगली आहे. अखेरीस सावलीने जग्गू आजीला राहायला तयार केले आणि त्या आपल्या खोलीत परतल्या. सावलीने सोडवला जमिनीचा वाद. जग्गू आजी खोलीत परतल्यावर त्यांना पुन्हा एकदा फोन आला. फोनवरची व्यक्ती त्यांना धमकावत होती. ती म्हणाली, हे बघ, तू ती महेंदळेला दिलेली जमीन माझ्या नावावर कर, नाहीतर तुझा अंत जवळ येईल. लवकर कर हे काम. जग्गू आजी म्हणाल्या, ती जमीन महेंदळे कुटुंबाची आहे, रूपम कॉस्मेटिक्सची आहे, तू काही करू शकत नाहीस. हे बोलणे सावलीने ऐकले आणि तिला समजले की जग्गू आजीच्या जीवाला धोका आहे. कोणीतरी त्यांना मारण्याची धमकी देत आहे. जग्गू आजी खूप घाबरल्या होत्या. सावली लगेच सारंगकडे गेली आणि त्याला सांगितले की तिने जग्गू आजींना फोनवर बोलताना ऐकले आहे. त्यांना कुणीतरी त्रास देत आहे, काहीतरी गडबड आहे. सारंगने विचारले, काय? सावली म्हणाली, महेंदळे कुटुंबांची जमीन. आणि यावर सारंग म्हणाला, बरोबर आहे. रूपम कॉस्मेटिक्सची नवीन ऑफिस आजीने दिलेल्या जागेवरच बांधले आहे. मला वाटते की काहीतरी अघटित घडण्याआधी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आपल्याला आजीला वाचवायला पाहिजे. सारंगने ही गोष्ट सगळी तिलोत्तमाला आणि सगळ्यांना सांगितली. त्याचवेळी जग्गू आजी सावलीकडे पाहत होत्या आणि त्याचा विचार करत होत्या. तेवढ्यात चंद्रकांत त्यांच्याकडे आले आणि त्यांनी विचारले, काय झाले? कुणाचा फोन होता? जग्गू आजी म्हणाल्या, तो गावचा पाटील आहे ना, त्याला आपली जमीन हवी आहे. त्यासाठी त्याने हे सगळे केले आहे. तो आता तुमच्या महेंदळेंच्या ऑफिस पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला सावध राहायला पाहिजे. यावर तिलोत्तमा म्हणाली, तुम्ही काळजी करू नका. सावलीने हे सगळे ऐकले आहे आणि सारंगला सांगितले आहे. आता सारंग काहीतरी करेल. तुम्ही काळजी करू नका, सगळ्या गोष्टी नीट होतील. हे ऐकून जग्गू आजी विचार करू लागल्या आणि म्हणाल्या, खरंच सांगू का, तिलोत्तमा ही तुझी सून तुला वारस तर देईलच, पण या घराचे नाव सुद्धा रोशन करेल. तू तिच्यावरचा राग सोडून दे. घरातल्या प्रत्येक लहान सहान गोष्टीकडे प्रत्येकाकडे तिचे व्यवस्थित लक्ष असते. त्यामुळे तिला काहीही बोलणे आता बंद कर. काही झाले तरी तिचा स्वीकार कर. जग्गू आजी म्हणाल्या, तिलोत्तमा हीच तुझ्या घराचा उद्धार करणार आहे. हे ऐकून तिलोत्तमाला सत्य समजले. तिला कळले की हीच आपली भाग्यलक्ष्मी आहे. ती सावलीच्या जवळ आली आणि म्हणाली, मी तुला ओळखायला चुकले, पण आजींनी तुला व्यवस्थित ओळखले आहे. खरंच मला माफ कर. असे म्हणून तिने सावलीची माफी मागितली आणि तिचा सून म्हणून स्वीकार केला. जग्गू आजीने तिलोत्तमाचे डोळे उघडले. त्यानंतर त्या तिलोत्तमाला म्हणाल्या, जाऊ दे, मुलांना पोरं हनीमूनला जायला निघाली होती, मला कळले आहे. यावर तिलोत्तमा सारंगला म्हणाली, जा तुम्ही, तुमची कॉन्फरन्स तर झालीच आहे, पण आता देवदर्शन आणि हनीमून उरकून घ्या. तिलोत्तमामधील हा बदल पाहून सारंगला खूप आनंद झाला. अखेरीस सावलीने सगळ्यांचे मन जिंकले आणि तिला हक्काचे स्थान मिळाले. आता सावली आणि सारंग देवदर्शन आणि हनीमूनसाठी निघाले आहेत. सावलीच्या आयुष्यात अनेक गोष्टी सुरळीत झाल्या आहेत. जग्गू आजीच्या येण्यामुळे सावलीला तिच्या हक्काचे स्थान मिळाले आहे. आता तिलोत्तमा असा सावलीचा स्वीकार करेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. सावलीला मिळालेल्या या नव्या सन्मानामुळे तिच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. तिला केवळ सासरच्यांचाच नाही, तर साक्षात जग्गू आजीसारख्या कठोर स्वभावाच्या व्यक्तीचा आशीर्वाद मिळाला आहे. तिलोत्तमाच्या डोळ्यात पहिल्यांदाच तिच्या सुनेसाठी प्रेम आणि अभिमान दिसला. ही केवळ एक छोटीशी सुरुवात होती, पण या क्षणाने सावलीच्या आयुष्यातील अनेक दुःखे पुसून टाकली. सारंगलाही आपल्या आईमध्ये हा बदल पाहून खूप आनंद झाला. ज्या तिलोत्तमाला नेहमीच उच्चभ्रू घराण्याची सून हवी होती, तिला आता कळले की खरी श्रीमंती पैशात नाही, तर चांगल्या स्वभावात आणि प्रामाणिकपणात असते. सावलीच्या या विजयाने कुटुंबातील सगळ्यांनाच एक धडा मिळाला. बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य किती श्रेष्ठ आहे, हे जग्गू आजींनी तिलोत्तमाला दाखवून दिले. सावलीने आपल्या कृतीतून हे सिद्ध केले की मी प्रेम आणि समजूतदारपणाने कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढता येतो. तिचा साधेपणा, तिची नम्रता आणि तिचे निस्वार्थ प्रेम पाहून महेंदळे कुटुंबातील प्रत्येकजण तिच्यावर प्रेम करू लागला आहे. आता तिचा हक्काचा प्रवास सुरू झाला आहे, जिथे तिला कसलेही अडथळे येणार नाहीत. हनीमूनसाठी निघालेले सावली आणि सारंग केवळ एक जोडपे म्हणून बाहेर जात नव्हते, तर ते एका नव्या नाताचा पाया रचायला जात होते. हे नाते केवळ पती पत्नीचेच नाही, तर दोन कुटुंबांना जोडणारे आणि सर्वांना एकत्र आणणारे नाते होते. या प्रवासाने त्यांच्या नात्याला आणखी एक नवीन दिशा मिळणार होती. यापुढे सावलीला फक्त तिच्या कामासाठीच नव्हे, तर कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या मनावर राज्य करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार होती. जग्गू आजींनी तिला दिलेला आशीर्वाद आणि तिलोत्तमाने केलेला स्वीकार हा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय होता. आता प्रत्येकजण तिच्याकडे आदराने पाहत होता. सावलीच्या आयुष्यात अनेक गोष्टी सुरळीत झाल्या आहेत.
जग्गू आजीच्या येण्यामुळे सावलीला तिच्या हक्काचे स्थान मिळाले आहे. ही मालिका पुढे काय घेऊन येणार आहे हे पाहणे मनोरंजक ठरेल. तिलोत्तमाचा हा बदल कायम राहील का आणि सावलीला तिच्या हक्काचे स्थान कायम मिळेल का हे पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.